5 पासून ते 8 पर्यंत बायबल इथं सांगतं, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही. जो माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात आणि तो वाळून जातो, आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला. हालेलुया. इथं बायबल काय सांगते, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. हालेलुया. हालेलुया. तिथं आपण पाहतो जे वडील फळ देणारे काय करत आहेत, ते फळ. हालेलुया. ते बाळ होते, पण बाळापासून ते काय झाले, आत्मिक रीतीने तरुण झाले. तरुण बनण्यासाठी काय करावं लागलं त्यांना? काय करावं लागलं? बायबल सांगतं, तुमच्यामध्ये देवाचं वचन राहतं, तुम्ही त्या सैतानाला जिंकले आहे. का? कारण वचन राहतं ना. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, जर तुमच्यामध्ये वचन नाही तर तुम्ही कधीच सैतानाला जिंकू शकत. तुम्ही बोलता सैतान माझ्या डोक्यावर बसलाय, सैतान माझ्या पायात बसलाय, सैतान माझ्या. एकदा मी इकडं पडेगावला गेलो आणि पियानो तिथे एक चांगले विश्वासणारी बाई, आणि ती मला सांगत आहे की आमच्या बिल्डिंग मध्ये खूप भूत आहेत, मला सर्व दिसतात. आणि ब्रदर माझ्या पायामध्ये ना असं असं हल्ल्यासारखं वाटते. हालेलुया. तुम्ही जर विश्वासणारे आहात, तुम्ही जर देवाचं लेकरू आहात, हालेलुया, हालेलुया ना, तर तुमच्या अंगामध्ये सैतान नाही यायला पाहिजे. बायबल सांगतो तुमचं शरीर तर देवाचं मंदिर आहे. तुम्हाला माहिती नाही का, देव तुमच्यामध्ये वस्ती करतो. तुमच्यामध्ये सैतान कुठून आला? तुम्ही जर बोलता माझ्यामध्ये सैतान आहे, का सैतान आहे माहिती तुम्हाला? तुम्ही अजून बाळ आहे, बाळ. तुमच्यामध्ये देवाचं वचन राहत नाही. बायबल सांगतं की तुम्ही त्या सैतानाला काय केलेलं आहे? जिंकले आहे. का? कारण देवाचं वचन तुमच्यामध्ये राहतं. हालेलुया. 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 तुम्ही जर वचनामध्ये वाढला नाही, तुम्ही कधी सैतानावर विजय मिळवणार. तुम्ही जर वचनामध्ये वाढला नाही तर तुम्ही बाळच राहणार आहात. बायबल सांगतो तुम्हाला अजून दूध पाहिजे. तुम्हाला जड अन्न चालत, दूधच पाहिजे. 20 वर्षाचा झाला तरी दूधच पिते. चिकन दिलं, मटन दिलं तर खाऊ शकत. काय वाटलं आई वडिलांना? हालेलुया. बियानो बायबल सांगतं आता आपण जड अन्न खाणार आपण बनायला पाहिजे. आपल्याला काय बनायचंय? जड अन्न खाणार आपल्याला बनायचंय. आमेन. हालेलुया. आता म्हणून ना मी तुम्हाला आज हे तुम्हाला का सांगत आहे, कारण मी तुम्हाला सांगतो की जसं मी तुम्हाला सांगते ख्रिस्ती जीवन हे पुढे जाणारं जीवन आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये कंटिन्युअसली आपण वाढत गेलं पाहिजे. आपण बाळ आहे, बाळापासून ना आपण मुलं आहेत, मुलापासून आपण देवाच्या वचनाच्या सामर्थ्याने ज्यावेळेस आपण भरतो आपण तरुण बनतो. पण तरुण बनल्यानंतर सुद्धा आपल्याला वाढत जायचंय. बायबल सांगता आपल्याला आता काय बनायचंय? बाप बनायचंय. आणि बाप बनण्यासाठी इथं बायबल सांगतं बघा, येशू ख्रिस्त काय बोलला? तुम्ही माझ्यामध्ये राहिला. हालेलुया. व माझी वचने तुम्हामध्ये राहील. हालेलुया. तर तुम्हाला माहिती की जसं तुम्हाला सांगितलं ना की एक बाप कोण बनतो ख्रिस्तामध्ये, तर तो माणूस जो दिवस आणि रात्र येशूच्या सानिध्यामध्ये, त्या देव पित्याच्या सानिध्यामध्ये राहतो. हालेलुया. हालेलुया. की त्यांनी त्याचे जीवन 100% पूर्णपणे त्या परमेश्वराला काय करून टाकलेले? समर्पित केलेले.
तो बोलतो आता मला माझी इच्छा नाही, आता मला त्या देवाची इच्छा पूर्ण. हालेलुया, हालेलुया. ते राहील नाही तर बायबल काय सांगते, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. हालेलुया, प्रियांनो, हालेलुया. है की नाही? आपण पाहतो जर ना आपल्याला फळ देणारं बनायचंय, आपल्याला काय बनायचंय? फळ देणारं बनायचंय, तर आपल्याला येशू बरोबर काय करावं लागल? काय करावं लागल? इथे येशू बोला, तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि मी तुम्हामध्ये राहिलो ना. जसा फाटा बेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार. हालेलुया. तर प्रियांनो, तुम्ही आता ख्रिस्तामध्ये येऊन अनेक वर्ष झालेले आहेत, पण अजून पण जर तुम्हाला हेच सांगावं लागलं ते मला, रोज प्रार्थना करा, रोज प्रार्थना करा. आपण अजून बाळच. हालेलुया, हालेलुया. अजून जर आपल्याला हेच सांगावं लागत आहे, रोज वचन वाचा, अजून आपण बाळच. प्रियांनो, इथे येशू ख्रिस्त बोलत आहे की जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तो काय करल? पुष्कळ फळ देतो, आपोआप देतो. आमेन, हालेलुया. विचार करा, एका मुलीचं लग्न झालं आहे की नाही, आणि आपण पाहतो लग्न झाल्यानंतर ही जी मुलगी ना तिच्या नवऱ्याकडे राहिली, नांदायलाच तयार नाही, आली माहेरी, तिला मुलं होणार आहेत का? हालेलुया, हालेलुया. ती जर नांदलीच नाही, ती जर तिच्या नवऱ्याजवळ राहिलीच नाही, तिला फळ नाही घेणार. हालेलुया. बायबल सांगतं, जर आपण त्या देवाच्या सानिध्यामध्ये राहिलो नाही, तुम्ही जर प्रार्थनेमध्ये वेळ घालवत नाही, जर तुम्ही त्याच्या वचनामध्ये वेळ घालवत नाही, फळ विसरून जा. काय होणार आहे? 50 वर्ष झाले तरी तोच राग आणि बोलला, ही पण नाही बोलला. कसं वागणं आहे? 50 वर्ष झाले तरी पण आपण पाहतो जे बाळासारखंच आपल्यामध्ये काय राहील? वागणं राहील. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो, देवाचं वचन आपल्याला सांगते, प्रियांनो काय करा? हालेलुया. माझ्यामध्ये काय करा? वाढा. हालेलुया, हालेलुया. आता इथं एक जी महत्वाची गोष्ट प्रियांनो, आपल्याला वाढणं हे खूप गरजेचं आहे. वाढले, या वडिलांकडे खूप संपत्ती, खूप इस्टेट आहे, तर ते त्यांच्या त्या लहान बाळाला देऊ शकतात का? बाळा, त्या लहान बाळाला तो बाप आपली संपत्ती, आपलं जे पण आहे इस्टेट, त्यांनी जे ठेवलेली वतन देईल का? नाही. हालेलुया. प्रियांनो, जर आपण विचार करा, प्रियांनो, जर आपण ख्रिस्तामध्ये वाढत नाहीये, तुम्ही जर येशू मध्ये वाढत नाहीये, तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही आशीर्वादित नाही होणार. हालेलुया. तुम्हाला जर एक आशीर्वादित जीवन जगायचंय, हालेलुया, तर आपण वाढलं पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण, मागच्या वेळेस उदाहरण दिलं, जे इस्रायल लोक काय झालं, 40 वर्ष कुठं फिरत राहिले? गोल 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 तिथंच फिरत राहिले. काही लोकांना 40 वर्ष झाले चर्च मध्ये, देवाने आमच्या जीवनात कार्यच नाही केलं. मी तर बाप्तिस्मा पण घेतलाय, प्रत्येक संडेला चर्च मध्ये जायचंय, पण आमच्या जीवनामध्ये देवाने काय कार्यच नाही केलं. का नाही केलं कार्य माहितीये का? मी अजून बाळासारखे. हालेलुया. कधी कधी मला आश्चर्य वाटतं. आता तुम्हाला माहिती काय झालं, काही दिवसांपूर्वी, जस्ट 1 वर्ष झालं, एक बहीण आपल्या चर्च मध्ये आली. त्यांची खूप अद्भुत साक्ष आहे की ते बोलतात, म्हणजे ते भाजीचा धंदा करायचे आणि त्या बोलतात की 25 वर्ष मी भाजीचा धंदा केला, पण माझ्या जीवनामध्ये कधीच बरकत नव्हती.
मी खूप कष्ट करायचे, पण माझ्याकडे असे पैसे कधी उरतच नव्हते. पण प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, ती बहीण आपल्या चर्च मध्ये आली, तिने येशूचा स्वीकार केला. हालेलुया, है ना. आणि ती बोलती, देवाने मला इतकी बरकत दिली, इतका आशीर्वाद दिला. ती बोलली की लॉकडाऊन मध्ये ही सर्व लोक आता त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आहेत, पण या लॉकडाऊन मध्ये परमेश्वराने मला इतकं बरकतीने भरलं, इतकं आशीर्वादाने भरलं की ती बोलते त्याची काय, म्हणजे ती बोलली ना, त्याचं काय हेच नाही. आणि खरोखर त्या आंटी प्रत्येक शुक्रवारी जसं त्यांना म्हणजे येतातच, ते बोलतात ना, पास्टर माझ्यासाठी प्रेयर करा. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे की खरोखर म्हणजे त्यांना पाहून जे जुने विश्वासणारे, काय जुने विश्वासणारे, आम्हाला 25 वर्ष झाले, यांना 1 वर्ष झालं, देवाने यांना काय आशीर्वादित केलं, असा प्रॉब्लेम झालाय का. आता मी तुम्हाला सांगू शकत नाही त्या एरियाचं नाव. आपल्या चर्च मधले विश्वासणारे हालेलुया की प्रियांनो, खरोखर आपण बघतो की अशी परिस्थिती प्रियांनो होते का, कारण ज्यावेळेस आपण बाळ राहतो ना, आपण आध्यात्मिक रीतीने वाढत नाही, आपण ख्रिस्तामध्ये वाढत नाही, आपल्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद वाढत नाही. का बाळांना देऊ शकत नाही ना, बापाकडे करोडो रुपये, 5 वर्षाच्या मुलाला देऊ शकतो, हे घे रे 5 लाख रुपये, नाही देऊ शकतो. हालेलुया. बाळाला त्याच्या ज्या योग्यतेचे नाही तितकंच देईल बाप. हे घे 2 रुपये, जा दुकानातून काय घे तुझ्यासाठी, कारण त्याची लेवल तितकीच आहे. हालेलुया. तुम्ही जर ख्रिस्तामध्ये वाढला नाही, तुम्ही जर देवामध्ये वाढला नाही, तर तुम्हाला माहिती आहे देवाने खूप मोठे आशीर्वाद ठेवले तुमच्यासाठी, पण ते आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येऊ शकणार नाही. हालेलुया. आणि मग म्हणून आपल्याला काय करायचंय, वाढायचंय. आपण अजून एक वचन बघूया, इब्री लोकास पत्र 6वा अध्याय आणि 7 आणि 8 वचन वाचूया. इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि 7 पासून ते 9 पर्यंत वचन वाचूया. हे वचन खूप महत्वाचे, सर्वांनी हे वचन लक्षपूर्वक ऐका. बायबल सांगतं, कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. कुणाला आशीर्वाद मिळतो? ज्या भूमीवर पाऊस पिऊन लागवड करणाऱ्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजविते, तिला काय मिळतो? देवाचा. पण जी भूमी काटे कुसळे उपजविती, ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे, तिचा शेवट जाळण्यात आहे. आता बायबल इथं स्पष्ट सांगतं, काय जे फळ देणार नाही ते काय होणार आहेत? आता बघा, हे वचन खूप डेंजर आहे तसं पाहायला गेलं तर. हालेलुया. काय सांगत इथं बायबल? जर एक भूमी आहे तर प्रियांनो, त्या भूमीवर पाऊस पडला तर प्रियांनो काय झालं पाहिजे? फळ आलं पाहिजे. पण जी भूमी, विचार करा, तिच्यावर पाऊस पडत आहे, पाणी पडत आहे, पण ती भूमी आपण पाहतो फळच आणत नाही, उलट काटे आणि कुसळे आणते. द बायबल सांगतं त्या भूमीचा काय होणार आहे? द बायबल सांगतं ती शापित होण्याच्या बेतात आलेली आहे, तिचा शेवट जाळण्यात. जे वाढणार नाहीत, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे वाढणार नाहीत, जे बाळाप्रमाणेच राहतील अजून, हालेलुया, बायबल सांगतं त्यांचा शेवट नाश आहे. त्यांचा शेवट काय? येशू ख्रिस्त इथं स्पष्ट आहे. योहान 15 मध्ये देखील बोलला, जो फाटा फळ देतो, हालेलुया, है ना, त्याला अजून फळ यावं म्हणून काय करतो तो माळी? त्याला
साफसूफ करतो. पण जो फाटा फळ देत नाही, जो वेगळा झालेला आहे, त्याचं काय होईल? अशा फाट्यांना गोळा करतात आणि त्यांना अग्नीमध्ये जाळून टाकतात. मग विचार करा, आपण कशी भूमी? आपल्याला इतके वर्ष झाले, आपण ख्रिस्ताला किती फळ दिले? हालेलुया, हालेलुया. इथं बायबल सांगतं वारंवार भूमीवर आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन. विचार करा प्रियांनो, जर आपण अजून फळ देत नाहीये, आपण जर अजून काटे आणि कुसळेच देते, तर प्रियांनो इथं बायबल सांगते आपला शेवट काय होईल? आपल्याला जाळण्यामध्ये आपला काय होईल? आपला नाश होईल. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो ही खूप महत्वाची गोष्ट आहे की बायबल सांगतं आपल्याला वाढायचं, आपल्याला फळ देणारं बनायचंय. हालेलुया. आणि फळ देणं अवघड नाही. फळ देणं काय? काल एका ठिकाणी आम्ही प्रेयरला गेलो, पवित्र आत्मा बोलून गेला ना, हालेलुया, की विचार करा, देवाच्या आज्ञा पाळणं कठीण नाही, पाप करणं कठीण. पाप करणं काय? बायबल सांगतं देवाची आज्ञा काय? खून करू नकोस. देवाची आज्ञा मोडणं काय? खून कर. खून करणं सोपं आहे का? खून न करणं सोपं आहे का खून करणं सोपं आहे? चोरी करणं सोपं आहे का चोरी न करणं सोपं आहे? म्हणून बायबल सांगतं देवाच्या आज्ञा ह्या कठीण नाही आहेत. हालेलुया. खून करणं कठीण आहे, चोरी करणं कठीण आहे ना. हालेलुया. बरोबर आहे का? हालेलुया. देवाच्या आज्ञा पाळणं खूप सोपं आहे आणि चांगलं आहे. आमेन. आणि मग म्हणून प्रियांनो इथं आपण पाहतो की देवाचं वचन प्रियांनो आपल्याला सांगते की जी भूमी काय करणार आहे? फळ देणार आहे. काय करणार आहे? तिला आशीर्वाद भेटणार आहे. पण जी भूमी तिच्यावर पाणी पडून सुद्धा जर फळ देत नाही, तर काय तिचा शेवट? तिचा अंत काय? तिचा अंत काय? इथं बायबल सांगतं ती शापित होण्याच्या बेतात आलेली आहे. तिचा शेवट जाळण्यात आहे. तिचा शेवट जाळण्यात आहे. हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो इथं आपण पाहतो एक खूप महत्वाची गोष्ट ना, की आपण आता ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आता आपल्याला ख्रिस्तामध्ये वाढत जायचंय. आता आपल्याला ना काय व्हायचंय? पहिलं तरुण व्हायचंय आणि तरुण झाल्यानंतर आपल्याला बाप व्हायचंय, आपल्याला फलद्रूप व्हायचंय. आमेन, हालेलुया. फलद्रूप होण्यासाठी काय करायचंय? आपण फळ कसं देऊ शकतो? आता अनेक लोकांना फळ देणं खूप कठीण आहे. फळ देणं कठीण नाहीये. फळ देणं देवाच्या देवामध्ये देवासाठी काहीतरी करणं यानं कठीण नाहीये, खूप सोपं आहे. हालेलुया. फळ कसं द्यायचं? बघा इथं बायबल सांगतं तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपले आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार. आमेन, हालेलुया. तर आपल्याला फळ द्यायला काय करायचंय? येशू मध्ये राहायचं, येशूवर प्रेम करायचं. जगामध्ये जाऊ नका, जगावर प्रेम करू नका. अनेक विश्वासणाऱ्यांचा प्रॉब्लेम काय? येशू मध्ये राहण्याच्या ऐवजी, देवामध्ये राहण्याच्या ऐवजी जगामध्ये जातात, जगावर प्रेम करतात, जगातल्या गोष्टींवर प्रेम करतात, पैशावर प्रेम करतात. येशूला पहिलं स्थान देण्याच्या ऐवजी कुणाला पहिलं स्थान आहे? पैशाला पहिलं स्थान आहे. जर तुम्ही पैशाला पहिलं स्थान देते, पैशासाठी जगते, तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये फळ नाही येणार. हालेलुया, हालेलुया. तुम्ही माझ्यामध्ये राहिला, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. हालेलुया,
हालेलुया. जसे फाटा बेल्यात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. आमेन. हालेलुया. तर प्रियानो, खरोखर ना आजचं जे वचन आहे प्रियानो, हे वचन एकच आहे. हालेलुया. ख्रिस्ती जीवन हे पुढे जाणारं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन हे वाढणारं जीवन आहे. हालेलुया. जर तुम्ही एकाच जागामध्ये थांबलेले आहे, तुम्ही जर मागे जाते, तर प्रियानो एक गोष्ट लक्षात ठेवा, बायबल सांगते जे मागे जातील त्यांचा नाश होईल. जे वाढणार नाही, जे पुढे जाणार नाहीत, प्रियानो ते एकाच जागेमध्ये थांबलेले, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद वाढणार नाही. तुमची जर इच्छा आहे तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद वाढत जावे, तुम्हाला असं वाटतं तुमच्या जीवनामध्ये देवाची कृपा वाढत जावी, हालेलुया, तर काय व्हायला पाहिजे? आपण त्या परमेश्वरामध्ये काय करायचंय? वाढत जायचं. वचनामध्ये वाढत जा, प्रार्थनेमध्ये वाढत जा, देवाच्या सेवेमध्ये वाढत जा, येशूच्या प्रीतीमध्ये वाढत जा. हालेलुया. आपल्या भावावर प्रीती करण्यामध्ये वाढत जा. हालेलुया ना. बघा, आता ह्या सर्व गोष्टींचा उद्देश हाय, आपण प्रार्थना करते, आपण देवाचं वचन वाचत आहेत, आपण चर्च मध्ये येते, पण या सर्वांचा उद्देश काय माहितीये का? की तुम्ही देवावर प्रीती करायला शिकावं आणि आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करायला शिकावं. काय? आपण देवावर प्रीती करायला शिकावं आणि आपण खूप बायबल वाचत आहे आणि आपल्यामध्ये घमंड आला, आपण ह्याच्यावर बोलत नाही, त्याच्याबरोबर बोलत नाही, मला खूप माहिती आहे, मी सर्व उकळून पिलोय. हालेलुया. तर प्रियांनो, अशी धार्मिकता, असं आध्यात्मिक जीवन काहीच कामाचं नाही. आपण काय झालोय? परुषी लोकांसारखं झालोय. कसं झालोय? आपण परुषी लोकांसारखं झालोय, है की नाही? आणि म्हणून ना देवाचं वचन सांगतं प्रियांनो की आपल्याला काय करायचंय? आपल्याला परमेश्वराच्या प्रीतीमध्ये वाढत जायचं. एक शेवटचं वचन वाचूया आपण. पौलाचे तिमोथेला पहिले पत्र, पहिला अध्याय आणि आपण 5 वचन वाचूया. प्रियांनो, इथं बायबल सांगतं, ताकीद देण्याचा हेतू हा की शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. हालेलुया. बायबल सांगतं ताकीद देण्याचा हेतू हा की, किंवा इथं इंग्लिश बायबल मध्ये असं म्हटलं ना, वचन वाचण्याचा हेतू हा आहे. वचन वाचण्याचा हेतू काय? वचन वाचल्यामुळं, प्रार्थना केल्यामुळं, चर्च मध्ये आल्यामुळं त्याचा परिणाम काय झाला पाहिजे? इथं बायबल सांगते ताकीद देण्याचा हेतू हा की शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. प्रीती व्यक्त व्हावी. बायबल काय सांगतं? प्रीती व्यक्त व्हावी. हालेलुया. हालेलुया. आणि मग तुम्हाला माहिती बायबल सांगतं ना की एकच फळ आहे, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणार फळ. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणार फळ काय? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, इंद्रिय दमन. हालेलुया. प्रियांनो, आपण पाहतो की आत्म्याच्या द्वारे काय होतंय? आत्म्याच्या द्वारे निर्माण होणार काय? फळ, प्रीती. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे ही प्रीती आपल्यामध्ये वाढत जावी. हालेलुया. आपण देवावर प्रीती करत जाणारे लोक बनावे, आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करणार. आमेन. ओके. आपण इन शॉर्ट आपल्याला फळ देणारं बनायचंय. हालेलुया. जे बायबल सांगतं, आपण आता बघितलं, ज्या भूमीवर पाणी पडते, पाऊस पडते आणि ती काटे देते. विचार करा, असा विश्वासणारा ना, आपण 25 वर्ष झाली, 40 वर्ष झाले चर्च मध्ये येते, पाणी पडते. पाणी कसलं प्रतीक आहे? वचनाच. तुम्ही वचन ऐकते, पण अजून तोच राग, अजून तोच कडूपणा, अजून तोच द्वेष. मग बायबल काय सांगतंय? ही भूमी काय होईल? जी भूमी पाणी पडून पण जर फळ देण्याच्या ऐवजी अजून काय देते? काटे आणि कुसळे देते, काय होणार आहे त्याचा शेवट? नाश. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणून
मी ज्यावेळेस हे वचन वाचले, मी ऍक्च्युअली इब्री लोकांस पत्राचा अभ्यास करून परमेश्वर बोलला की हा विषय सुरू. हालेलुया. देवाने मला म्हटलं की नाही, जी मंडळी प्रत्येक व्यक्तीने प्रभूमध्ये काय व्हायला पाहिजे, वाढत आणि वाढत आणि वाढत जायला पाहिजे. आपण मुलं आहोत, आपण देवाच्या वचनाने भरायचंय आणि आपल्याला तरुण बनायचंय. पण फक्त तरुणच नाही राहायचंय, आपण येशू बरोबर आपल्याला राहायचं. येशू बोलला मी वेले तुम्ही फाटे आहात. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये राहून, हालेलुया, त्याच्यावर प्रेम करून, हालेलुया ना, आपल्या जीवनामध्ये काय आलं पाहिजे, फळ आलं पाहिजे. आपण बाप बनलं पाहिजे, है ना, की आपल्याला उचलून घेऊन चालायला नाही पाहिजे बाळासारखं. रडायला लागला, अरे घे याला थोडस नाही, आपण दुसऱ्यांना उचलायला पाहिजे, आपण दुसऱ्यांना घेऊन चालणार पाहिजे. आमेन. हालेलुया. या प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. आपण उभं राहूया, आपले दोन्ही हात उंच करूया आणि परमेश्वराकडे मागूया. प्रभू, मला पुढे जायचंय. पित्या, मला पुढे जाण्यासाठी सहाय्य. मला मागं नव्हे, मला पुढे जायचंय प्रभू. ओ राबा खांदा राबा रियांदो रोबो सुको रियांदा राबा रियांदा राबा. प्रियांनो, आज तुम्ही तुमच्या घरी आहात, तुम्ही हे वचन बघत आहात. तो परमेश्वर तुम्हाला आज म्हणत आहे, त्याच्यामध्ये वाढा, त्याच्यामध्ये वाढा. ओ राबा खांदो रोबो सुको रियांदा राबा रियांदा राबा रियांदा राबा शिबेरियांदा राबा. पित्या, आज आम्ही मध्यस्थी करत आहे, आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला सर्वांना सहाय्य कर प्रभू. खरोखर आज आम्ही तुझं वचन ऐकलं प्रभू. तू आम्हाला दाखवलंस की आमच्या ख्रिस्ती जीवनाचा उद्देश हा आहे की आम्ही तुझ्या पुत्रासारखं बनावं, आम्ही येशू सारखं बनावं. आणि येशू सारखं बनण्यासाठी प्रभू खरोखर आम्हाला तू तुझं वचन दिलेलं आहेस प्रभू. खरोखर तू आम्हाला तुझ्या वचनामध्ये बलवान कर प्रभू. खरोखर आम्हाला तू म्हटलंस, तरुणांनो तुम्ही बलवान आहात, कारण देवाचं वचन तुमच्यामध्ये राहतं, तुम्ही त्या दुष्टाला जिंकला आहे. पित्या, आम्हाला सर्वांना तुझ्या वचनामध्ये राहण्यासाठी तुझी कृपा. आणि पित्या, मी प्रार्थना करते आम्हाला सर्वांना, येशू तू म्हटला मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. प्रभू, आम्ही तुझ्यामध्ये राहावं आणि तुझ्यामध्ये राहून आम्ही फळ देणार बनावं. ओ राबा खारा बार यांदा राबा. येशू तू आमचा पती आहेस आणि आम्ही तुझी पत्नी आहोत. येशू, आम्ही तुझ्यावर प्रेम करावं. आम्ही या जगावर प्रेम करू नये, आम्ही या जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नये. तर पित्या, आम्हाला सहाय्य कर की आम्ही तुझ्यावर आणि येशू तुझ्यावर प्रीती करावी, तुला पहिलं स्थान द्यावं म्हणून तुझी कृपा आम्हाला दे. ओ राबा बाबा रियांदा राबा शिखे रियांदा राबा. धन्यवाद देते पित्या, आमची प्रार्थना तू ऐकतेस. पित्या, आज प्रत्येकाला तुझं सहाय्य पुरवलंस, तुझी कृपा दिलीस म्हणून धन्यवाद. पित्या, आज तू आमच्या जीवनामध्ये एक नवीन आवेश दिलास प्रभू, तुझ्यामध्ये अधिक वाढण्यासाठी. प्रभू, आम्ही मुलं आहोत, पण मुलापासून तू आम्हाला तरुण केलंस आणि तरुणापासून तू आम्हाला बाप बनवलंस. पित्या, आमचा विश्वास आहे आज आम्हाला ते उत्तेजन तुझ्या आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनामधून आम्हाला दिलंस. आम्ही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पित्या, प्रत्येकाला तुझी कृपा दिलीस म्हणून धन्यवाद. सर्व महिमा सर्व आदर आम्ही तुला देतो पित्या, येशूच्या नावामध्ये माग. आमेन. हालेलुया. खरोखर प्रियांनो, आज तो परमेश्वर आपल्या सर्वांबरोबर बोललेला आहे. हालेलुया. त्याचं सत्य आपल्याला समजलेलं आहे. बायबल सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. हालेलुया. प्रियांनो, ही वेळ आहे, आपण आपलं अर्पण त्या देवाच्या राज्यामध्ये देणार आहोत. यावेळेस प्रियांनो, आपण एक शास्त्र भाग वाचणार आहोत आणि आपलं अर्पण त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये आज आपण अर्पण करूया. त्या देवाला आपलं अर्पण देऊया. यावेळेस आपण मलाकी याचा 3रा अध्याय
आणि इथं आपण काय वचन वाचूया. बायबल इथं सांगतं, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील द्राक्ष लतांचे फळ अकाळी गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्र तुम्हाला धन्य म्हणतील कारण तुमची भूमी मनोरम होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, इथं बायबल सांगत आहे की माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. प्रियांनो, तर खरोखर इथं आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये बरकत येण्यासाठी आकाश कपाटे जे बंद आहेत ते उघडण्यासाठी त्याची चावी कुठे माहिती का? ती आपल्याकडे. बायबल सांगतं तुम्ही सगळा दशमांश काय करा? परमेश्वराच्या भांडारामध्ये आणा. हालेलुया. आणि त्याचा परिणाम काय होईल? म्हणजे मी आकाश कपाटे उघडील. हालेलुया. आणि तुमच्यासाठी आशीर्वाद वर्षाव करील. आमेन. हालेलुया. तर प्रियांनो, आज आपण आपलं अर्पण, आपण आपले दशमांश त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण देऊया. आणि जसं आज प्रियांनो आपण आपलं अर्पण, आपले दशमांश त्या देवाच्या राज्यामध्ये देणार आहोत, तो देव त्याचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये मोकळी करणार आहे. हालेलुया. प्रियांनो, यावेळेस आपल्यामध्ये ब्रदर प्रदीप आणि ब्रदर विशाल यावेळेस पुढे येतील, एक गीत घेतील आणि हे गीत चालू असताना आपण आपलं अर्पण देवाच्या राज्यामध्ये आपले मुलं आहेत, है की नाही? आणि मग आपण पाहतो की आपले मुलं मोठे होतात, तरुण होतात. तरुण झाल्यानंतर आपण पाहतो त्यांचं लग्न करण्यात येतं आणि मग आपण पाहतो की त्यांचं लग्न झाल्यावर आपण पाहतो प्रियांनो त्यांना मुलं होतात. हालेलुया. या परमेश्वराची पण काय इच्छा माहिती तुम्हाला की जे ख्रिस्ती लोक आपला एका बाळाप्रमाणे नवीन जन्म झाला, आपण देवाच्या वचनाने भरत गेलो, देवाच्या वचनामध्ये आपण वाढत गेल्यानंतर आपण बलवान झालो, आपण तरुण बनलो. हालेलुया. पण त्यानंतर देवाची काय इच्छा आहे? आपण एक बापासारखं, एका आईसारखं आपण बनावं. म्हणजे काय प्रियांनो? बाप म्हणजे कोण? की ते असे आपण पाहतो ना आहेत जे बाप असतात, आई वडील असतात प्रियांनो, ते काय करतात? ते दुसऱ्यांची काळजी घेतात, ते त्यांच्या मुलांची काळजी घेतात. हालेलुया. है की नाही? आपण पाहतो प्रियांनो की जे ना मुलं आहेत ते फक्त स्वतःविषयी विचार करतात. हा, मुलांचं कसं असतं वागणं? आज मला कोणीच प्रेज द लॉर्ड केलं नाही. हा, पास्टरनी मला प्रेज द लॉर्डच केलं नाही, पास्टर माझ्याकडे बघून हसलेच नाही, ह्या सिस्टरनी मला बघितलंच नाही, त्या सिस्टरनी मला बघितलंच नाही, मला असं झालं, मला तसं झालं. हालेलुया. मुले बाळे. हालेलुया. है की नाही? पण आपण पाहतो जे वडील बनतात, जे प्रौढ बनतात ना, ते बघतात अरे ना हा
तो त्यांच्या जीवनामध्ये पण दुःख असेल, हालेलुया, पण ते विचार करत नाही माझ्या जीवनामध्ये किती दुःख आहे, माझ्या जीवनामध्ये किती प्रॉब्लेम आहे, माझ्या जीवनामध्ये किती समस्या आहे, हालेलुया. ते बोलतात नाही, मला दुसऱ्यांना आशीर्वादाचं कारण बनायचं, हालेलुया. अरे हा भाऊ आज खूप दुःखी दिसत आहे, मग ते स्वतः जातात त्याच्याकडं आणि विचारतात, हा भावा तुला काय आज तू खूप दुःखी दिसत आहेस, आज काय काय प्रॉब्लेम आहे तुला, हालेलुया, आहे की नाही. तर आपण पाहतो जे वडील असतात ते स्वतःची काय करत नाही, स्वतःविषयी विचार करत नाहीत, ते आपल्या मुलांविषयी ना दुसऱ्यांविषयी विचार करतात, हालेलुया. आता आपला स्वर्गीय पिता, देवाचं नाव काय, स्वर्गीय पिता, आणि तो आपल्या सर्वांची काय करतो, काळजी घेतो, हालेलुया, हालेलुया. त्याच रीतीने प्रियानो आपण बघतो की तो परमेश्वर पण काय करतो, तो परमेश्वर आपल्या सर्वांची काळजी घेतो, तो परमेश्वर आपल्या सर्वांची काय करतो, काळजी घेतो. जे ख्रिस्तामध्ये प्रौढ झालेले असतात ते स्वतःविषयी विचार करत नाहीत, ते दुसऱ्यांविषयी विचार करतात. की ते दुसऱ्यांना आपण पाहतो की जेवण देऊ शकतात. जे आई वडील काय करतात, जेवण बनवतात आणि आपल्या मुलांना देतात. आपण आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आई वडील झालो की नाही हे यावर अवलंबून आहे प्रियांनो, की तुम्हालाच वचन अजून सारावं लागते का तुम्ही दुसऱ्यांना वचन देता, हालेलुया, हालेलुया, आहे की नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे की नाही ना. आणि वडिलांविषयी असं म्हटलं, बापांनो मी तुम्हाला लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता, त्याला तुम्ही काय करता, ओळखता, त्याला तुम्ही ओळखलं आहे, हालेलुया. तुम्ही त्याच्या मार्गामध्ये चालत आहात, हालेलुया, आहे की नाही. आता हा जो शब्द आहे ओळखता, हा खूप डीप शब्द आहे प्रियांनो, हालेलुया, आहे की नाही. की ओळखता म्हणजे फक्त एक साधारण अशी तोंड ओळख नाही ना. तुम्हाला माहिती, जर हा शब्द तुम्ही जर वाचला, जर तुम्ही ओरिजिनल भाषेमध्ये जर बघितला, तर आपण पाहतो की जे देवाला, जसं एक पती आणि पत्नी एकमेकांना ओळखतात, त्यांना इतकी सवय झालेली एकमेकांची ना. नवऱ्याला बायकोचं सर्व माहिती, बायकोला नवऱ्याचं सर्व माहिती, कारण की ते अनेक वर्षापासून एकत्र राहते है ना. ते एकमेकांना काय करत आहेत, जे प्रियांनो, आपलं अर्पण तुम्ही जे सर्व घरी आहात, तुमचं अर्पण तुम्ही परमेश्वराकडे तुम्ही समर्पित करू शकता. आणि खरोखर ज्यावेळेस पण प्रियांनो तुम्हाला संधी भेटेल, तुम्ही चर्चमध्ये येऊ शकता आणि तुम्ही तुमचं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये तुम्ही देऊ शकता. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पिता येशूच्या नावामध्ये आम्ही धन्यवाद देतो. आज तुझ्या लेकरांनी जे सर्व अर्पण तुझ्या राज्यामध्ये दिलेले, त्यांचे दशमांश दिलेले,
या क्षणी पित्या आकाश कपाटे उडून पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये मोकळा केलास म्हणून धन्यवाद देते. सर्व शाप सर्व बंधन तू तोडलेस पित्या. प्रत्येकाला तुझ्या बरकतीने भरलंस, आशीर्वादाने भरलंस म्हणून धन्यवाद देतो पित्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी शांती दिलीस, तुझा आशीर्वाद दिलास प्रभू. तू म्हटलंस खरोखर प्रभू की जो नाश करणार आहे मी त्याला धमकावीन. हालेलुया. आणि तुमची भूमी मनोरम करीन पित्या. आज प्रत्येकाचं जीवन प्रभू तुझ्या आशीर्वादाने तुझ्या बरकतीने भरलंस, तुझ्या शांतीने भरलंस, आरोग्याने भरलंस म्हणून धन्यवाद देतो. हे अर्पण पित्या आशीर्वादित केलंस, प्रत्येकाला आज तुझ्या आशीर्वादाने भरलंस म्हणून धन्यवाद देतो येशूच्या नावात. आमेन. आमेन. हालेलुया. प्रियांनो, यावेळेस आपण जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जर तुम्ही आजारी आहात प्रियांनो, आज तो परमेश्वर तुम्हाला आरोग्य देणार आहे. तो परमेश्वर तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने भरणार. कारण बायबल सांगतं येशूनी आमचे सर्व विकार घेतले, आमचे सर्व आजार वाहिले. बायबल सांगतं की खरोखर येशूला त्या क्रूस खांबावर मारण्यात आलं यासाठी की आपल्याला जीवन मिळावं. बायबल सांगतं की तो देव आपल्याला रोग मुक्त करणारा देव आहे. तर प्रियांनो, यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. आणि प्रियांनो, तो परमेश्वर, तुम्ही जरी तुमच्या घरामध्ये आहात, तो परमेश्वर तिथं तुमच्या घरामध्ये तुमच्या बरोबर आहे. तो देव त्याच्या आत्म्याने तुम्हाला स्पर्श करणार आहे. तो देव तुम्हाला निरोगी करणार आहे. तो देव तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने करणार आहे. तर आपण प्रार्थना करूया. ओ रबा खांदा रबा रियांदा रबा शिखी रियांदा रबा. पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो. आज प्रार्थना करतोय प्रत्येक तुझ्या लेकरांसाठी. पिता, मी प्रार्थना करतोय प्रत्येक तुझ्या लेकरांच्या शरीरामध्ये पिता ज्या आजारी आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक त्या विकाराला मी धमकावतोय, प्रत्येक त्या आजाराला धमकावतोय. मी जाहीर करतोय प्रभू, तुझं वचन सांगते की येशूला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला. प्रभू ते आरोग्य मोकळं करत येशू तुझ्या नावामध्ये, येशू तुझ्या नावामध्ये सर्व विकार तू नष्ट केलास, सर्व विकार तू नष्ट केलास. कारण येशू तू आमचे सर्व विकार घेतलेस, आमचे सर्व आजार त्या क्रूस खांबावर वाहून दिलेस. ओ रबा बारियांदा रबा शिखेरियांदा रबा, ओ रबा सांदा रबा. या क्षणी तो परमेश्वर प्रत्येक रोगी व्यक्तीला स्पर्श करत. ओ रबा खांदा रबा, सर्व डोळ्यामधील विकार तो परमेश्वर नष्ट करत आहे. सर्व पाठीमधील विकार, मणक्यामधले त्रास तो नष्ट करत आहे. सर्व गुडघ्यामधले त्रास ओ रबा खांदा रबा तो परमेश्वर तुम्हाला स्पर्श करत आहे. तो मला दाखवते एक व्यक्ती ज्यांच्या शरीराच्या उजव्या बाजूला, तुमच्या उजव्या बाजूला तुमची कंबर दुखते, भयंकर वेदना तुम्हाला होते. या क्षणी तो प्रभू येशू तुमच्या उजव्या बाजूमध्ये जो त्रास आहे, तुमच्या कमरेमध्ये जो त्रास आहे, या क्षणी तो नष्ट करत आहे. तो परमेश्वर तुम्हाला निरोगी करत आहे. पाय सर्व गाठी नष्ट होते, सर्व कॅन्सर नष्ट होते. येशूला बसलेल्या माराने, येशूला बसलेल्या फटक्याच्या द्वारे सर्व कॅन्सर नष्ट होते. आरोग्य देते तो परमेश्वर. प्रभू आम्ही धन्यवाद. पिता तू प्रत्येकाला स्पर्श केलंस, प्रत्येकाला निरोगी केलंस, प्रत्येक विकार आणि आजार तू नष्ट केलास म्हणून धन्यवाद. पिता प्रत्येकाला तू स्पर्श केलंस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावामध्ये माग, आमेन. आणि आता आपला देवपिता याचं प्रेम, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ. आमेन.